मित्रांनो, माझे नाव तन्या बुद्धिवान खंडारे, इयत्ता 3री। आज मी तुम्हाला पाणी किती खोल हा धडा वाचून दाखवणार आहे। धडा क्रमांक 4। म्हैस कडबा चघळत उभी आहे, तिचा नातू रेडकू तिच्या आजूबाजूला खेळत आहे। म्हैस: आता मी खरंच खूप म्हातारी झालीये, हा कडबा काही चाववेना मला। अरे बाळा, माझं एक काम करशील? रेडकू म्हणाला। हो, सांग ना, म्हैस म्हणाली। ही कडब्याची पेंडी तेवढी नदी पलीकडच्या कडब्या कुटीवरून कापून घेऊन येशील, म्हणजे मला कडबा नीट चघळता येईल। रेडकू म्हणाला, दे मला पेंडी बांधून, एक रिकामा पोतं सुद्धा दे, कुट्टीसाठी आता कापून घेऊन येतो। रेडकू म्हणाले, बैल काका, मला नदी पलीकडच्या कडब्या कुट्टीवर जायचंय, आजीसाठी कडबा कापून घेऊन यायला। पण नदीत पाणी खूप जास्त आहे, मी जाऊ शकेल का हो? मग बैल काका म्हणाले, अरे काळजी करू नकोस, गुडघे एवढंच तर पाणी आहे, आरामात जाशील। खारुताई म्हणाली, अरे वेड्या, कुठे चाललायस? नदीत पाणी किती आलंय, मागे फिर। रेडकू म्हणाले, खारुताई, पाणी जास्त नाहीये असं बैल काकांनी सांगितलं, ते म्हणाले तू आरामात जाशील। खारुताई म्हणाली, मुळीच नाही, कालच आमची एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली, असा वेडेपणा करू नकोस, मागे फिर। म्हैस म्हणाली, का रे लगेच परत आला, कुट्टी बंद होती का? रेडकू म्हणाले, नाही ग आजी, मी कुट्टीला गेलोच नाही, नदीपासूनच परत आलो, नदीला पाणी भरपूर जास्त आहे ना। म्हैस म्हणाले, अरे असं कसं होईल, सकाळी